स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. खानापूर आटपाडीची जागा आजही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे. खरं तर अनिल भाऊंच्यावर निताम प्रेम करणारा मी कार्यकर्ता आहे. आदरणीय वैभवदादा असतील, सदाशिव भाऊ असतील, राजेंद्रना असतील, मला स्वप्न पडत असतील तर स्वप्न बघायचा प्रत्येकाला अधिकार आहे. महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहेत. या 3 पक्षालाही माहिती आहे की ही जागा स्टँडिंग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे. तर मला अनेक आम्ही शेवटी ज्यावेळेला पक्ष फुटला त्यावेळेला आदरणीय अनिल भाऊंनी सुद्धा मला सांगितलं होतं, बापू या इकडे काय तुमच्या अपेक्षा असतील, काय असेल ते आपण थांबू, सांगू, विचारू, एकनाथजी शिंदेच्या बरोबर बसू. काँग्रेस ज्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये वागेल त्याची रिॲक्शन याच जिल्ह्यामध्ये येणार. त्यांनी जाणीवपूर्वक ही जागा मागितली नाही. आमची तर इच्छा होती की ही जागा काँग्रेसला सोडावी, परंतु त्यांना माहित आहे की त्यांचे कार्यकर्ते कुणाबरोबर आहेत. खासदार विशाल पाटील यांची नौका पार झालेली आहे, ते आता खासदार झालेत, त्यांना काही घेणं देणं नाही. मंगळसूत्र एकाचं आणि संसार एकाबरोबर ही भूमिका खासदारांनी पार पाडू नये. तुम्हाला हाडांचा त्रास आहे, विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय, मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल. आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, स्पोर्ट्स मेडिसिन, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया, जॉईंट रिप्लेसमेंट उपचार, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया, मणक्याचे आजार, फिजिओथेरपी, स्पेशल, सेमी स्पेशल जनरल रूम, कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध. तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे. आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, विटा. आज 15 ऑक्टोबर, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता थोड्याच वेळात आता लागणार आहे. आणि सांगली जिल्ह्याचं आपण जर बोलायचं झालं तर खानापूर आटपाडीची जागा आजही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे. ती जागा लढवण्यासाठी मी सज्ज आहे. आमचा इथला खानापूर आटपाडी मतदारसंघातला प्रत्येक शिवसैनिक या निवडणुकीची वाट पाहत होता. त्या निवडणुकीची आचारसंहिता आज या ठिकाणी लागते आणि खऱ्या अर्थानं इथल्या शिवसैनिकांना आनंद झालाय की ज्या पद्धतीनं विकास कामाच्या नावाखाली या मतदारसंघामध्ये शेकडो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे, त्या भ्रष्टाचाराला कुठेतरी गाडायचं असेल तर आपल्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आमदार या मतदारसंघातून निवडून आणला पाहिजे. ही भूमिका इथल्या सर्वसामान्य जनतेनं आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी घेतली आहे. अनेक नारळ फुटले, अनेक घोषणा झाल्या, अनेक डिजिटल लागली. टेंबू योजनेचं या ठिकाणी 6व्या टप्प्याचं पूजन झालं. खरं तर अनिल भाऊंच्यावर निताम प्रेम करणारा मी कार्यकर्ता आहे. अनिल भाऊ हे माझ्या वडीलस्थानी आदरस्थानी आहेतच, याबद्दल शंका असण्याचं कारणच नाही. परंतु ज्या पद्धतीनं टेंबूचं राजकारण केलं जात आहे ते मला वाटते या ठिकाणी या मतदारसंघातल्या लोकांना आवडलेलं नाही. या टेंबूच्या जीवावर गेली अनेक वर्ष त्या ठिकाणी राजकारण होत आहे. मला वाटते लोकप्रतिनिधी जेव्हा निवडून जातो त्यावेळेला त्या लोकप्रतिनिधीला विकास कामं करण्यासाठीच लोक या ठिकाणी निवडून देत असतात. 1995ला ज्या वेळेला महायुतीचं सरकार आलं त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री मनोहरजी जोशी यांनी खऱ्या अर्थानं या कामाची सुरुवात केली आणि खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये 50%च्या वर काम हे मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये झालं होतं. कालांतरानं अनेक आमदार झाले, अनेक लोकांनी त्यासाठी प्रयत्न केले, स्वर्गीय अनिल भाऊ यांनी सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न केले, याबद्दल आमचं दुमत नाही. परंतु सारखं टेंबूच्या नावाखाली जर आपण राजकारण करायला गेलो तर मला वाटतं हे काही योग्य होणार नाही. टेंबूच्या पलीकडे काय, टेंबूच्या पलीकडे काहीतरी आपण त्या ठिकाणी लोकांना विकासात्मक दृष्टिकोन दिला पाहिजे. मग काय तुम्ही एखादी 3 स्टार दर्जाची MIDC आणली का, एखादी मोठी कंपनी या मतदारसंघात आणली का, घाट माथ्यावर खानापूरच्या एखादा मोठा उद्योग आणला का, आटपाडीमध्ये डाळिंब आहे, द्राक्ष आहे, त्याच्यावर प्रक्रिया करणारा एखादा उद्योग आणला का, तरुणांना रोजगार देण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला का? अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात, यासाठी कुणी बोलायला तयार नाही. शेकडो हजारो कोटीच्या घोषणा या मतदारसंघामध्ये झाल्या.
परंतु गेल्या 3 वर्षापूर्वीचं गेल्या 3 वर्षापूर्वीचा हा मतदारसंघ आणि आज असलेला मतदारसंघ यातला जर आपण फरक पाहिला तर लहान मुलाला जर विचारलं तर ते सांगेल की जे 3 वर्षापूर्वी होतं तेच आज आहे. मग एवढे पैसे गेले कुठं? विकास कामाच्या नावाखाली शेकडो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार करून टक्केवारी काढून या ठिकाणी राजकारण करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर मला वाटते त्यांना थांबवण्याची गरज आहे. आणि म्हणून मी मागेही आवाहन केलं होतं, आदरणीय वैभवदादा असतील, सदाशिव भाऊ असतील, राजेंद्रना असतील, किंवा जे या ठिकाणी खोटं बोलून सत्तेवर आले किंवा या मतदारसंघातल्या विचाराशी प्रतारणा करून जे या ठिकाणी शिवसेना सोडून डुप्लिकेट शिवसेनेकडे गेले, त्यांना कुठेतरी थांबवायचं असेल तर आपण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं, मला लढण्यासाठी बळ द्यावं, ताकद द्यावी आणि सर्वसामान्य जनतेनं डोळ्यावरची पट्टी बाजूला काढून आता पैशाचा फार मोठा वापर या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून धनशक्तीच्या विरोधामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं या मतदारसंघामध्ये सर्वसामान्यांचा मतदारसंघ तो बेरोजगारीपासून वंचित त्या ठिकाणी ठेवायचा असेल, आपल्याला खऱ्या अर्थानं या मतदारसंघामध्ये विकासाची गंगा आणायची असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी आपण संधी दिली पाहिजे, अशी मी या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना आग्रह करतो, विनंती करतो की एक ओबीसी घटकातला एक छोटा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी आपण माझ्या पाठीमागे उभं राहावं, एवढीच या निमित्ताने विनंती करतो. आणि येणाऱ्या विधानसभेला कसल्याही परिस्थितीमध्ये मी शड्डू ठोकल्याशिवाय गप्प बसणार नाही. सर्वसामान्य लोकांची आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे की आपण या मतदारसंघामध्ये लढावं आणि त्यांच्या आग्रहाखातीर या ठिकाणी मला लढावं लागेल. एकीकडे तुम्ही या ठिकाणी इच्छुक उमेदवार आहे म्हणून सांगितलं असलं तरी दुसरीकडे महाविकास आघाडीकडून अनेक जणांनी दंड ठोपटले आहेत. यामध्ये पाटील, वैभव पाटील असतील, राजेंद्रना असतील, त्यांनी तुतारीत गटात प्रवेश केलाय आणि त्यांना मतदारसंघ सुटेल असं देखील त्यांनी विश्वास व्यक्त केलाय. काय आहे, त्यांनी कधी प्रवेश केलाय, त्या प्रवेशाचे फोटो दाखवा, काही व्हिडिओ असतील तर आपल्याकडे दाखवा. आता कुणाला स्वप्न पडत असतील तर स्वप्न बघायचा प्रत्येकाला अधिकार आहे. महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहेत. या 3 पक्षालाही माहिती आहे की ही जागा स्टँडिंग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे, त्यामुळं इच्छा व्यक्त करायला काय अडचण नाही. परंतु ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे असताना मी त्यांना सुद्धा विनंती केली होती ना. मी राजेंद्रांना भेटलो होतो, मी आदरणीय सदाशिव भाऊ आणि वैभव पाटलांनाही भेटलो होतो. मी त्यांना सांगितलं होतं, तुम्हाला लढायचं असेल तर शिवसेनेमध्ये प्रवेश करा आणि तुम्ही त्या ठिकाणी लढण्याची भूमिका एक शिवसैनिक म्हणून या मतदारसंघामध्ये उद्धवजींच्या विचाराचा आमदार झाला पाहिजे म्हणून मी स्वतः थांबायला तयार आहे. कारण अनेक वर्ष मी शिवसेनेशी एकनिष्ठपणे काम करतोय आणि म्हणून मी थांबायला तयार आहे. मी माझा त्याग करायला तयार आहे. मला पक्षापेक्षा मोठं काही नाही, पक्षासाठी मी माझा त्याग करायला तयार आहे. मला अनेक आमिष होती. ज्यावेळेला पक्ष फुटला त्यावेळेला आदरणीय अनिल भाऊनी सुद्धा मला सांगितलं होतं, बापू या इकडे काय तुमच्या अपेक्षा असतील, काय असेल ते आपण थांबू, सांगू, विचारू, एकनाथजी शिंदेच्या बरोबर बसू. परंतु मी त्याही वेळेला भाऊंना सांगितलं होतं, भाऊ मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आणि त्यांच्या विचाराचा कार्यकर्ता आहे आणि म्हणून मी शिवसेनेबरोबर एकनिष्ठपणे राहणार आहे. आणि त्यामुळं कुणी काय इच्छा व्यक्त करावी, कुणी महाविकास आघाडीत कुठं प्रवेश करावा हा ज्याचा त्याचा विषय आहे, पण माझी भूमिका लढण्याची आहे. त्यामुळं त्यांनी जरी महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केला असला तर त्यांना माझंच काम करावं लागणार आहे, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. नुकताच रामापूर येथील पुलाचं भूमिपूजन झालं. विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, सुहास बाबर अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते. तिथं खासदारांनी एक वक्तव्य केलं की नदीच्या अलीकडं आणि पलीकडे असं वक्तव्य केलं. काय तुमचं याबाबत म्हणणं? माझ्या कानावरती गोष्ट आलेली आहे, त्याचा व्हिडिओ नाही पण ऑडिओ माझ्या या ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी मला पाठवलाय की नदीच्या पलीकडे काय करायचं आणि अलीकडे काय करायचं हे तुम्ही समजदार आहात, तुम्हाला समजायला पाहिजे. मला वाटते विशाल पाटील यांचं हे वक्तव्य काय आजचं नाही. ते खासदार झाल्यानंतर त्यांनी पैरा फेडण्याची भूमिका घेतलेली आहे, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. काँग्रेस ज्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये वागेल त्याची रिॲक्शन याच जिल्ह्यामध्ये येणार हे पण त्यांनी लक्षात ठेवावं.
मी आदरणीय विश्वजित कदम साहेबांच्या कानावर ही सगळी गोष्ट घातलेली आहे. माझं विश्वजित कदम साहेबांच्या इकडे एवढंच मागणं आहे, आपण स्वतः असाल किंवा विशाल पाटील खासदार असतील, आता या मतदारसंघामध्ये आपण आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या पदाधिकाऱ्यांना भूमिका घेत असताना आम्हाला माहित आहे की मोहन शेठ दादांच्या काळापासून, पतंगराव कदम साहेबांच्या पासून अनिल भोंचे त्यांचे ऋणानुबंध आहेत. तुमची नाती तुम्ही जरूर जपा, त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही. परंतु राजकारणामध्ये ज्या वेळेला आचारसंहिता लागल्यापासून आचारसंहिता संपेपर्यंत इलेक्शनचा काळ असतो, त्यावेळेला आपण आपल्या बरोबर असणाऱ्या मित्रपक्षांचं काम हे इमानदारीनं केलंच पाहिजे. आणि म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक ही जागा मागितली नाही. आमची तर इच्छा होती की ही जागा काँग्रेसला सोडावी, परंतु त्यांना माहित आहे की त्यांचे कार्यकर्ते कुणाबरोबर आहेत. मला काही सांगा, आणि सगळ्या मतदारसंघाला माहित आहे, मला सांगायची गरज नाही. परंतु मी एवढंच सांगतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जी भूमिका तुम्ही खानापूर आटपाडीत घ्याल, त्या भूमिकेचे पडसाद मतदारसंघातल्या इतर उमेदवारांच्यावर पडतील, एवढं फक्त त्याने गांभीर्याने त्या ठिकाणी घ्यावं. अन्यथा मला माहित आहे की आता खासदार विशाल पाटील यांची नौका पार झालेली आहे, ते आता खासदार झालेत, त्यांना काही घेणं देणं नाही. परंतु महाविकास आघाडीचं सरकार जर आणायचं असेल तर एक एक आमदार आपल्याला त्या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी भावनिक न होता, आपण महाविकास आघाडीचे घटक आहोत, महाविकास आघाडीचे मित्रपक्ष आहोत, या नात्यानं महाविकास आघाडी बरोबर एकनिष्ठ राहावं. अन्यथा मंगळसूत्र एकाचं आणि संसार एकाबरोबर ही भूमिका खासदारांनी पार पाडू नये. अन्यथा या जिल्ह्यातच आपल्याला त्याची व्याजासह परतफेड आमचा शिवसैनिक करेल, एवढाच इशारा या निमित्तानं देतो. या मतदारसंघातून पैलवान चंद्रहार पाटील यांचं देखील पुन्हा नाव चर्चेत येते, ते देखील या ठिकाणी निवडणूक लढवणार आहे. नाही, मला वाटतंय चंद्रहार पाटील हे निवडणूक लढणार नाहीत. त्यांनी याबाबत पक्षाकडे अधिकृत कळवलेलं आहे की मी खासदारकीची निवडणूक लढलेलो आहे, मी आता 5 वर्ष पक्ष संघटना वाढीसाठी झटणार आहे आणि मी काय आता विधानसभेच्या निवडणुकीला लढणार नाही. त्यांनी सुद्धा माझ्या एकमेव नावाला त्या ठिकाणी पसंती दिलेली आहे. पक्षाला त्यांनी कळवलंय की संजय विभूते या मतदारसंघातून लढले तर मी पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीमागे उभा राहीन. त्यामुळे चंद्रहार दादा काय या मतदारसंघातून लढणार नाहीत. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.